तुझ्याशिवाय जगण्याची मला नाही ना सवय अजिबातच. अगं प्रत्येक क्षणी तू अशी असतेस ना माझ्या आजूबाजूला समोर असतेस ना म्हणून मला जरा असं कळत नाहीये काही. ते बघ लक्ष्मी, मला मान्य आहे आता हरीश आणि सिंचनाला आपली गरज आहे. अगं तू हरीशकडे जायलाच हवंस, तिकडे जाऊन सिंचनाची काळजी घ्यायलाच हवीस. अगं सिंचनाची तब्येत सांभाळणं ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ग आज. हे कळतंय ना मला, मान्यही आहे ग. पण तू तिथे एकटी आणि मी इथे एकटा, हे काही केला मान्य होत नाहीये ना. आपलं लग्न झाल्यापासून प्रत्येक क्षणी आपण एकमेकांबरोबर आहोत ना ग. इतकी संकट आली, इतकी वादळ आली, सगळ्यांचा आपण सामना केला एकमेकांच्या साथीनं, एकमेकांबरोबर होतो म्हणून ना ग. माझं असणं तुझ्यावर आहे ना अवलंबून लक्ष्मी. म्हणून मला ते म्हणजे कळत नाहीये की हा दुरावा अगं माझा प्रत्येक दिवस तुला बघून सुरू होतो ग आणि बावळतो सुद्धा तुझ्याच सान्निध्यात. मला माहिती आहे काही महिन्यांचाच प्रश्न आहे, पण महिने काय मला एक एक दिवस माझ्याकरता खूप कठीण राहणार आहे. आणि त्यामुळेच कळत नाहीये की तू नाहीयेस. म्हणजे या कल्पनेनेच असे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ग लक्ष्मी. माझी अवस्था पण काही वेगळी आहे का? तुमच्याशिवाय कसं जगायचं हे मलाही माहित नाही. जेवढं तुमच्यासाठी कठीण आहे तेवढंच माझ्यासाठी पण कठीण आहे. पण काय करायचं आता सांगा मला. मला कळते ग तुझी अवस्था, पण मला असं वाटतंय की आपल्या या दुराव्यावर आपल्याला मात करायची असेल तर एक उपाय आहे. काय? म्हणजे बघ, आपल्या लग्नापूर्वीचे दिवस आठव.